महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. ज्यांना कुणाला वाटतं की काँग्रेस नेतृत्वाचा दोष आहे, त्यामुळं काँग्रेसमधली मंडळी पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जात आहेत, त्यांनी प्रज्ञा राजीव सातव यांच्या भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशाकडे बघायला हवं. काँग्रेसने ज्यांना पद आणि प्रतिष्ठा दिली असं नव्हे, तर काँग्रेस नेतृत्वाचं व्यक्तिगत प्रेम आणि जिव्हाळाही मिळाला. कठीण काळात काँग्रेस नेतृत्वानं आधार दिला, त्यासाठी प्रसंगी आपल्याच पक्षातल्या निष्ठावंतांची नाराजी उडवून घेतली. अशी मंडळी जेव्हा पक्ष सोडून जातात, तेव्हा राजकारण कुठल्या थराला गेले हे लक्षात येतं. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस पक्षच सोडलेला नाही, तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कठीण काळात दिलेला हातही झटकून टाकला आहे. राजीव सातव यांच्या आत्म्याला काय वाटेल वगैरे वगैरे भाबड्या भंपक चर्चा करण्यात इथं अर्थ नाही. राजकारणात अजूनही थोडाफार चांगुलपणा शिल्लक आहे असा आशावाद अनेकांना वाटत होता, परंतु राजकारणापुढे सगळी नाती मातीमोल ठरतात. प्रज्ञा सातव यांच्या निर्णयानं राजकारणातल्या या चांगुलपणावर सुद्धा अखेरचा घाव घातलेला आहे. हेच सगळं नेमकं राजकारण काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. मी भाजपच्या परिवारात सामील होत आहे असं प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना म्हटलंय. भाजपच्या परिवारात आपल्याला सामावून घेतल्याबद्दल त्यांनी नेतृत्वाचे आभार सुद्धा मानले आहेत. आज सर्वप्रथम तर सर मी आपले मनापासून धन्यवाद करते की आपण मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सामावून घेतलेलं आहे. प्रज्ञा सातव या आधी काँग्रेसच्या कुटुंबात होत्या. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या कुटुंबाचा भाग होत्या. त्या कुटुंबाचा उंबरा ओलांडून त्यांनी भाजपचा परिवार जवळ केलाय. कुटुंब आणि परिवार यात फरक आहे. कुटुंब हे नात्यावर आधारित असतं, रक्ताच्या नात्यांचं असतं, तर परिवार हा भावनेवर आधारित असतो. प्रत्येक कुटुंब हे एक परिवार असू शकतं, पण प्रत्येक परिवार हे रक्ताचं कुटुंब असेलच असं नाही. तर अशा रीतीनं रक्ताची नाती तोडून प्रज्ञा सातव या एका मोठ्या परिवारात सामील झाल्या आहेत. राजीव सातव हे दिल्लीत गांधी कुटुंबाचा भाग होते. ज्यावेळी काँग्रेसमधल्या 23 दिग्गज नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून प्रश्न विचारले होते, तेव्हा गांधी कुटुंबासाठी त्या 23 दिग्गज नेत्यांशी भिडण्याचं धैर्य राजीव सातव यांनी दाखवलं होतं. राहुल गांधी यांच्या विश्वासातली जी मोजकी माणसं होती, त्यात राजीव सातव यांचं नाव वरच्या बाजूला होतं. सगळा महाराष्ट्र आणि काँग्रेस पक्ष इथे जाणतो. राजीव सातव यांचा अकाली जाणं हा काँग्रेसपेक्षाही गांधी कुटुंबासाठी मोठा धक्का होता. सातव कुटुंबावर आभाळ कोसळलं होतं, पण त्यांना आधार देण्याचं काम गांधी कुटुंबानंच केलं होतं. राजीव सातव यांचं 16 मे 2021 रोजी कोविड संसर्गातनं उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे निधन झालं. त्यानंतर 4 महिन्यातच शरद रणपिसे यांच्या निधनानंतर 23 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेची एक जागा रिक्त झाली. राजीव सातव यांच्या कुटुंबियांना संसदीय राजकारणात स्थान मिळावं म्हणून प्रज्ञा सातव यांना ती त्यांची जागा देण्यात आली. भाजपनंही आपला उमेदवार मागे घेतल्यामुळं प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीनंतर काही आठवड्यातच विधान परिषदेतल्या 12 जागा रिक्त झाल्या. त्या भरण्याची प्रक्रिया होत असताना विधानसभेतल्या संख्याबळानुसार काँग्रेसच्या वाट्याला फक्त 1 जागा येत होती. त्या जागेसाठी पक्षाच्या अनेक निष्ठावंतांच्या मध्ये चुरस होती. अनेकांनी अनेक पातळ्यांच्यावर मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्याच वेळी प्रज्ञा सातव आपल्या मुलासह दिल्लीत आल्या. सोनिया गांधी यांच्याशी थेट संपर्क असल्यामुळे त्यांना त्या भेटल्या. विधान परिषदेवर आपल्याला फक्त 1.5 वर्ष संधी मिळाली, त्यामुळे आणखी एक संधी द्यावी अशी विनंती त्यांनी सोनिया गांधी यांना केली. राहुल गांधी यांनाही तशी विनंती केली. खरं तर लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारी होत्या. शिवाय त्यांनी हिंगोलीत पक्षाचं नुकसानच केलं होतं. त्यामुळं पक्षातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यास विरोध होता. तरी सुद्धा राजीव सातव यांच्याशी असलेला जिव्हाळा लक्षात घेऊन गांधी कुटुंबानं
प्रज्ञा सातव यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं. पक्षासाठी काम केलेले, काम करणारे अनेक इच्छुक त्यामुळे नाराज झाले. पक्षातले, राज्यातले नेतेही नाराज झाले. त्याची सुद्धा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी पर्वा केली नाही. प्रज्ञा सातव दुसऱ्यांदा आमदार झाल्या. परंतु सोनिया गांधी यांच्या प्रेमाला आपण पात्र नसल्याचंच प्रज्ञा सातव यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. आमदारकीची 5 वर्षे बाकी असताना त्यांनी राजीनामा दिला आणि थेट भाजपमध्ये प्रवेश केला. अर्थातच त्यांनी राजीनामा दिलेल्या जागेवर पुन्हा त्याच निवडून जाऊ शकतील, त्यात कोणताही संभ्रम नाही. पण सोनिया गांधी यांच्याकडून इतकं प्रेम मिळून सुद्धा त्या भाजपच्या मोहाला कशा आणि का बळी पडल्या, याचं उत्तर मात्र त्यांच्या अनेक निकटवर्तीयांना सुद्धा सापडत नाही. काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अनेकांचा संपर्कच झाला नाही. ज्यांचा कोणाचा संपर्क झाला त्यांना त्यांनी सांगितलं की पक्षातल्या गटबाजीचा मला त्रास होतोय, त्यामुळे आपण पक्ष सोडतोय. त्यानंतर प्रश्न आला की कुठली गटबाजी? कारण पक्षानं प्रज्ञा सातव यांना आमदार केल्यापासून त्यांच्या त्रासाला कंटाळूनच पक्षातली अनेक मंडळी आधीच पक्ष सोडून गेले आहे. त्यांनी हिंगोलीतली काँग्रेस जवळपास संपवलेली आहे. गटबाजी करायला कोणी शिल्लक ठेवलेलं नाही. आमदार अमित देशमुख हे मराठवाड्यातलं बडप्रस्थ आहे, तर या अमित देशमुखांनी नांदेडमध्ये लक्ष घालावं अशी पक्षाची इच्छा होती. तर त्यांनी तिकडं हिंगोलीत जाऊन गटबाजी केली म्हणावी, तर अमित देशमुख यांना आपल्या मतदारसंघात गटबाजी करायला सवड नसते, ते हिंगोलीत कशाला जातील? म्हणूनच मग प्रज्ञा सातव यांनी पक्ष का सोडला असा प्रश्न उरतोच. विधान परिषदेत काँग्रेसचा कच्चा लिंबू कोण आहे याची चाचपणी भाजपकडून अनेक दिवसापासून सुरू होती. त्यातूनच प्रज्ञा सातव हे नाव त्यांच्या पुढे आलं. मिळालेल्या माहितीनुसार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना संपर्क केला, बोलावून घेतलं आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली. अर्थात प्रज्ञा सातव यांना घेतल्यामुळं काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला काडीचाही काही उपयोग त्यांचा होणार नव्हता. कारण तसं त्यांचं नेटवर्क नाही, तशी त्यांची ताकद नाही. जे काही नेटवर्क होतं, ताकद होती, ती राजू सातव यांची होती, त्यांना मानणाऱ्या लोकांची होती. पण ते लोक सुद्धा मधल्या काळात प्रज्ञा सातव यांच्यापासून बाजूला गेले होते. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना घेऊन काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उपयोग होईल भाजपला अशी परिस्थिती नव्हती. तरी सुद्धा त्यांना ऑफर दिली. म्हणजे सध्याची आमदारकी कायम राखण्याचं आश्वासनही दिलं, शिवाय पुढच्या आमदारकी संदर्भात काही आश्वासने दिली असावीत, शिवाय आर्थिक आश्वासनही दिल्याचं सांगितलं जातं. ती नेमकी कोणती आणि कशा स्वरूपाची हे देवेंद्र फडणवीस यांनी खाजगीत कुणाजवळ सांगितल्याशिवाय त्याचा तपशील कळण्याचं कारण नाही. पण फडणवीसांचा गेम यशस्वी झाला. अवघ्या काही दिवसातच प्रज्ञा सातव भाजपच्या गळाला लागल्या. राजीव सातव यांच्या विश्वासातल्या अनेकांनी त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण ज्यांनी विरोध केला त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आणि भाजपचं कमळ हाती घेतलं. विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. म्हणजे विरोधी पक्षनेत्यासाठी पदासाठी नियम सांगितला जातो की 10% सदस्य असावे लागतात. प्रत्यक्षात तसा काही नियमच नसल्याचं विधिमंडळ सचिवालयानं स्पष्ट केलंय. तरी सुद्धा सत्ताधारी तोच धागा पकडून बसले. काँग्रेसचे 8 सदस्य होते, त्यामुळे 78 सदस्यांच्या सभागृहात 8 सदस्य म्हणजे 10% कोरम जो सत्ताधाऱ्यांना वाटतो आवश्यक आहे तो काँग्रेसकडे होता. त्यानुसार सतेज पाटील यांची विरोधी पक्षनेत्या पदावर दावेदारी होती. पण तरी सुद्धा भारतीय जनता पक्षानं अत्यंत क्षुद्र राजकारण केलं. सतेज पाटील यांना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपद दिलं नाही. हिवाळी अधिवेशन विरोधी पक्षनेते पदाशिवाय तसं ढकलून नेलं. आता तर काँग्रेसची सदस्य संख्या 1 कमी झाली. म्हणजे रडीचा डाव खेळायला भाजपला आणखी एक कारण मिळाले. भाजपला विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करायची असती तर त्यांनी परवाच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातच केली असती. परंतु सतेज पाटील यांच्या निवडीमध्ये भाजपला आणखी एक अडचण असल्याचं सांगितलं जातं. सतेज पाटील हे आक्रमक नेते आहेत. त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे. 2014 नंतर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस बळकट केली. 2019च्या विधानसभेला भाजपला त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शून्यावर आणलं होतं. त्यांना जर लाल दिवा आणि घटनात्मक पद मिळालं तर ते भाजपला कोल्हापूर सांगलीमध्ये जड जातील.
भाजपच्या कोल्हापूरच्या नेते मंडळींनी फडणवीस यांना ही परिस्थिती निदर्शनास आणून दिली. काँग्रेसला रोखायचं असेल तर सतेज पाटील यांची ताकद वाढता कामा नये. फडणवीसांनी ते ऐकलं आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू दिले नाही. अत्यंत घाणेरडं राजकारण करून त्यांचा जो घटनात्मक पद मिळणार होतं ते त्याने रोखून धरलं. त्याचा फायदा असा होणार आहे की ज्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्याकडं एक विरोधी पक्षनेतेपद असलेला, लाल दिव्याची गाडी असलेला, घटनात्मक अधिकार असलेला एक नेता असता, तो नेता विरोधकांना भारतीय जनता पक्षानं मिळू दिला नाही. आता महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका होऊन जातील. पुढच्या अधिवेशनात पुन्हा 10% तुंतुनं वाजवलं जाईल आणि मग त्यातून फारच तडजोड झाली तर विरोधकांच्यावर मेहरबानी केल्याच्या आविर्भावात विरोधी पक्षनेतेपद दिलं जाईल, विधान परिषदेत दिलं जाईल, विधानसभेत दिलं जाईल. पण त्यावेळी बदललेल्या गणितानुसार कुणाचं नाव पुढे येईल, काय होईल, हे सगळं त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. तर आणि मग त्यावेळी फडणवीस हे कशी उदारमतवादी नेते आहेत वगैरे वगैरे याचे ढोल वाजवले जातील. प्रज्ञा सातव पक्ष सोडून गेल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येऊ शकतील असं मात्र अनेक काँग्रेसजनांना वाटतं. बघूया प्रत्यक्षात काय होतंय ते. धन्यवाद.